तुम्हाला माहितीये का ह्या टॉवरला 3 फ्लोअर आहेत आणि याच्यावरती जाता येतं बाय लिफ्टने. नमस्कार मंडळी, काल आम्ही फिरलो डिझनीलँडमध्ये आणि आज आम्ही आलेलो आहोत आयफेल टॉवरकडे. सकाळी नटून-थटून आम्ही निघालो होतो आयफेल टॉवरकडे मॅप बघत-बघत आणि इथे जाताना अशी फजिती झाली मेट्रो स्टेशनला सगळीकडे प्रॅम उचलून घेऊन जावं लागलं. खरं सांगू का दुसऱ्यांदा मी पॅरिसला आलेले आहे आणि पॅरिस तेवढं सुंदर दिसतंय ह्या आयफेल टॉवरमुळे. आयफेल टॉवरच्या आजूबाजूला खूप छान हिरवळ आहे, सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत. फक्त एका ठिकाणी ही पांढरी माती आहेत आणि काळ्याचे पांढरे शूज झाले होते आमचे. 1889च्या साली बांधलेलं हे टॉवर माझ्या आजीच्या वयापेक्षा अगदी थोडंच मोठं आहे. पण इथे बघायला खूप सारी गर्दी होती आणि माणसं दिसतायत छान मुंगीसारखे. ते वरती गेलेले आहेत स्वतःचे पैशाने तिकीट काढून. 2019 साली आम्ही पॅरिसला गेलो होतो. तेव्हा आयफेल टॉवरवर गेलेलो. संध्याकाळी टॉवरवरती छान लाईट्स ऑन होतात त्या पाहिलेल्या आणि ह्यावेळेस आम्ही फक्त शिवना-पाणी खेळलोय पॅरिससोबत. ज्या नाही पाहिलेल्या गोष्टी आहेत त्या आम्ही एक्सप्लोर करत होतो. आता आम्ही निघालेलो आहोत एका प्रसिद्ध मॉलकडे आणि इथून जावत नाहीये मला. भार्गवच्या हातावर अचानक खाज सुटली म्हणून फार्मसी बघत होतो आणि तिथे जाता जाता ही रस्त्याच्या मधोमध टॉयलेट्स दिसली. फ्रान्सच्या लोकांचं काही असू नाही ते नसो, पण भाषा मात्र सोडत नाहीत. आता आम्ही पोहोचलेलो होतो एका फेमस स्ट्रीटवरती आणि ह्या बिल्डिंग्स बघितल्या का किती जुन्या ह्या बिल्डिंग. त्यांच्या आर्किटेक्चरमुळे ह्या अजूनच उठून दिसत होत्या. आता आम्ही चाललो होतो एका मॉलकडे ज्याचं इंटेरियर एवढं चांगलं आहे की दुरून दुरून लोक ते इंटेरियर बघण्यासाठी येतात. आम्ही ज्या स्ट्रीटवरती होतो तिथे मोठे मोठे लक्झरी ब्रँड्स होते, इन्क्लुडिंग H&M, Zara आणि लुई वुटॉन हे सगळ्या प्रकारचे तिथे शॉप्स होते. भाषा वेगळी असल्यामुळे काही कळत नव्हतं. विचारत विचारत पोहोचलो त्या मॉलमध्ये आणि मॉलमध्ये गेल्या गेल्या अगोदर तर आतमध्ये हा मॉल असा दिसतो. आम्ही आता 3ऱ्या मजल्यावर जाणार कारण तिथे ग्लास वॉक नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे 3ऱ्या मजल्यावर अगदी मधोमध एक काच ठेवलेली आहे आणि त्या काचावरून तुम्हाला चालायचंय. खूप फोटोजेनिक मॉल आहे. गर्दी एकदम अफाट आहे. लिफ्टला पण एवढी गर्दी आणि तिथे अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय. थोडासा चेहरा वगैरे नीट करून घेतला. म्हणलं छान फोटो काढावे तिथे गेल्यावरती आणि आम्ही लाईनमध्ये थांबलेलो होतो बराच वेळ. आणि आता वेळ आलेली आहे त्या काचेवरनं चालायची. 3ऱ्या मजल्यावरती आहोत आम्ही. खाली मुंग्यासारखे माणसं दिसतात. समोर एवढं छान इंटेरियर आहे मॉलचं आणि लोक फोटो काढतायत. एका वेळी फक्त 4 लोक अलाउड होते तिथं फोटो काढायला. कारण ग्लासवरती चालायचं होतं ना आणि असं वाटायचं पडलं तर काय होणार. मीरूने तिथे छान फोटो काढले. बाकीच्यांच्या पोज बघितल्या, त्यांच्या पोज कॉपी केल्या आणि खूप मजा आली. पॅरिसला आता कायमचा बाय करून आम्ही निघालो होतो पुढच्या डेस्टिनेशनला. पुढे कुठे चाललोय ते नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.